व्हिजिट आणि अॅन्युअल वेलनेस व्हिजिट दोन्हीही सेम आहेत. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर उत्तर आहे नाही. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत, ते म्हणजे प्रिव्हेंटिव्ह व्हिजिट म्हणजे काय आणि अॅन्युअल वेलनेस व्हिजिट म्हणजेच AWV म्हणजे काय. मेडिकल कोडिंग मध्ये ह्या दोन्ही टर्म्स खूप वेळा यूज करतात आणि अनेक कोडर्सला असं वाटतं की हे दोन्ही टर्म्स एकच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की प्रिव्हेंटिव्ह व्हिजिट म्हणजे काय, AWV म्हणजे काय, ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, हे दोघं बिल करताना कुठल्या CPT वापरतात आणि कोडिंग करताना कुठल्या कोडिंग गाईडलाईन्स यूज करायचे. तर मग चला व्हिडिओ सुरू करूया. तर मग चला बघूया प्रिव्हेंटिव्ह व्हिजिट. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आजारी पडण्याआधी डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी करण्यात आलेली हेल्थकेअर सर्व्हिस. आता फॉर एक्झाम्पल, पेशंट डॉक्टरकडे प्रिव्हेंटिव्ह व्हिजिट साठी आलाय. प्रिव्हेंटिव्ह व्हिजिट साठी आलाय याचा अर्थ असा की पेशंटला सध्याला कुठलाही आजार नाहीये, तो जस्ट चेक करण्यासाठी आलाय की बाबा त्याला काही आजार आहे का किंवा त्याला फ्युचर मध्ये काही आजार होऊ शकतो का. तर पेशंटला तर आजार नाहीये, मग डॉक्टर काय करणार, डॉक्टर त्याची हेल्थ हिस्ट्री घेणार, त्याचे रिस्क फॅक्टर्स बघणार, त्याचं फिजिकल एक्झामिनेशन घेणार, त्याचं एज आणि जेंडर नुसार स्क्रीनिंग काउन्सिलिंग करणार आणि प्रिव्हेंटिव्ह रिकमेंडेशन करणार. फॉर एक्झाम्पल, कॅन्सर स्क्रीनिंग, वॅक्सिनेशन किंवा इतर प्रिव्हेंटिव्ह व्हिजिट याबद्दल डिस्कशन होऊ शकतं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसचा मेन पर्पज हे डिसीज डिटेक्ट करणे किंवा प्रिव्हेंट करणे हे असतं. ह्या कंडिशन मध्ये कुठल्याही डिसीजला ट्रीटमेंट देत नाहीत. आणि समजा पेशंट प्रिव्हेंटिव्ह व्हिजिटसाठी आलाय आणि त्याला कुठला तरी आजार डिटेक्ट झालाय किंवा त्याला दुसऱ्या काहीतरी आजारावरती ट्रीटमेंट दिली, तर ह्या कंडिशन मध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह व्हिजिटच्या CPT सोबत ENM ची CPT बिल करतो आणि ENM ला 25 मॉडिफाय देतो. हे आपण पुढे बघूयाच, पण सध्याच्या कंडिशनला एवढं लक्षात ठेवा. तर मग चला आता आपण बघूया की प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिस बिल करण्यासाठी कुठल्या CPT बिल करतात. तर इथे पण जसं आपण ENM मध्ये बघितलं होतं, न्यू वर्सेस एस्टॅब्लिश CPT आहे, सेम तसंच प्रिव्हेंटिव्ह मध्ये सुद्धा न्यू आणि एस्टॅब्लिश CPT असतात. आता न्यू पेशंट जर असेल तर आपण 993812 to 993887 ही CPT रेंज यूज करणार आणि पेशंट जर इस्टॅब्लिश असेल तर 993912 to 993997 ही CPT रेंज यूज करणार. आता ही CPT रेंज कशी डिवाइड होते म्हणजे ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर एज नुसार ह्या सगळ्या CPT चेंज होतात. एज आणि न्यू वर्सेस इस्टॅब्लिश यानुसार आपण ह्या दोन क्रायटेरियानुसार प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिस बिल करणार. काय काय बघणार, तर पेशंटचा एज काय आहे आणि पेशंट न्यू आहे का इस्टॅब्लिश आहे. न्यू असेल तर ही CPT रेंज यूज करणार, इस्टॅब्लिश असेल तर ही CPT रेंज यूज करणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल कोडिंग कराल तेव्हा ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की आपण प्रिव्हेंटिव्ह व्हिजिट फक्त कमर्शियल आणि मेडिकेअर ह्या दोन पेअर साठीच यूज करतो. जर पेअर मेडिकेअर असेल तर आपण अॅन्युअल वेलनेस व्हिजिट कोड करतो. आता प्रिव्हेंटिव्ह व्हिजिट बिल करताना कुठले DX यूज करतात, तर झू कोडची सिरीज यूज करतो. Z00.00 हे विदाउट ॲबनॉर्मॅलिटी साठी असतो आणि Z00.01 हे विथ ॲबनॉर्मॅलिटी साठी असतो. आता कधी विथ ॲबनॉर्मॅलिटी बघायचं, विथ ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे काय आणि विदाउट ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे काय. तर समजा पेशंट प्रिव्हेंटिव्ह व्हिजिट साठी आलाय आणि फक्त प्रिव्हेंटिव्ह व्हिजिट झाली, त्यामध्ये त्याला काही ॲबनॉर्मॅलिटी झालेली नाहीये, त्यावेळेस आपण प्रिव्हेंटिव्ह व्हिजिटच्या CPT सोबत झूचा हवाला कोड देणार Z00.00 विदाउट ॲबनॉर्मॅलिटी वाला. पण पेशंट प्रिव्हेंटिव्ह व्हिजिट मध्ये आलाय आणि त्याच्यासोबत त्याला काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे, त्याच्यावरती प्रोव्हायडरने स्पेशल वेगळी ट्रीटमेंट दिली म्हणजेच ENM सर्व्हिस बिल झाली. मी आधी पण सांगितले की समजा प्रिव्हेंटिव्ह 99391 आहे आणि प्रिव्हेंटिव्ह सोबत ENM व्हिजिट झालीये, तर आपण प्रिव्हेंटिव्हला 25 मॉडिफाय देणार आणि आता विथ ॲबनॉर्मॅलिटी आहे म्हणून याला DX कुठला देणार, Z00.01. ही कन्सेप्ट तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल कोडिंग कराल तेव्हा खूप युजफुल पडेल. प्रिव्हेंटिव्ह CPT सोबत यूज होणारे हे फक्त दोन DX नाहीये, अजून DX आहेत, ते एज नुसार वगैरे व्हॅरी होतात, तर ते तुम्हाला बुक मध्ये वगैरे इझिली सापडून जातील. पण हे दोन DX मोस्ट ऑफ द यूज होतात म्हणून मी हे एक्सप्लेन केलं.